नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो एक जी आर आलेला आहे 9 जुलै 2025 रोजी। ते जी आर काय आहे, बांधकाम कामगारांच्या हिताचा हा जी आर आहे आणि यूट्यूबवर तुम्हाला हा जी आर पाहायला मिळणार नाही। सविस्तर माहिती तुम्हाला इथं सांगणार आहे। इथं पाहू शकता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2025 अंतर्गत लोकसेवा नियत कालमर्यादा पदनिर्देशित अधिकारी प्रथम व द्वितीय अपील अधिकारी प्रसिद्ध करण्याबाबत म्हणजेच बांधकाम कामगारांच्या हितासाठी हा जी आर आलेला आहे। महाराष्ट्र उद्योग व ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग महाराष्ट्र शासन इथं पाहू शकता 9 जुलै 2025 चा हा जी आर आहे। या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर इथं पाहू शकता शासन निर्णय झालेला कामगार विभागाच्या अधिपत्याखाली क्षेत्रीय कार्यालयामार्फत पुरवण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित करण्यात अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेले संदर्भ क्रमांक 2 ते 9 वरील शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। आता शासन निर्णय काय आहे मित्रांनो 100% तुम्हाला सांगणार आहे आणि तुमच्या कामगारांच्या हिताचा हा जी आर आहे। महाराष्ट्र व इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आपल्याला हे फक्त लास्टचं जे परिशिष्ट आहे 5 तेच आपल्याला पाहायचं आहे। वरील हे कामगारांसाठी नाही तर हे अन्य कामगारांसाठी आहे। मात्र महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील जे नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगार असतील ज्यांचा लेबर कार्ड तयार झालेला आहे, ज्यांचा लेबर कार्ड बनवलेला आहे, अशा कामगारांना हा जी आर आहे। परिशिष्ट 5 मध्ये काय सांगणार आहे मी सविस्तर तुम्हाला इथं डायरेक्ट खाली घेतो आणि परिशिष्ट 5 तुमच्या समोर सादर करतो आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे बांधकाम कामगारांना परिशिष्ट 5 मध्ये काय काय सांगलेलं आहे, काय काय त्याच्यामध्ये काय कामगारांच्या हिताचं आहे ते सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर इथं स्क्रीनवरती पाहू शकता। थोडंसं याला मिनिमाइज करून घेऊया कारण तुम्हाला बरोबर दिसणार आहे। त्याच्यानंतर परिशिष्ट 5 वरती आपण जाऊया। परिशिष्ट 4 आहे, त्याच्यानंतर परिशिष्ट 5। आता याच्यामध्ये पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत अधिसूचित करण्यात आलेल्या एकूण 23 सेवा महाराष्ट्र इमारत इतर कामगार कल्याणकारी मंडळ म्हणजेच बांधकाम कामगार मित्रांनो कल्याणकारी जे मंडळ आहे त्यांचे एकूण 32 प्रकारच्या योजना आहेत। मात्र सध्या 23 प्रकारच्या योजना सक्रिय आहेत, त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये पात्र असाल तर। नंबर 1 पहा मित्रांनो पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे नोंदणीचे आणि अर्ज निकाली काढण्याचा कालावधी। आता तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन केलं आहे, लेबर कार्ड नवीन बनवलेलं आहे, त्याला किती कालावधी लागेल असं प्रकारचे खूप साऱ्या कमेंट आहेत आपल्या कामगारांचे। तर इथं पाहू शकता जास्तीत जास्त दिवस 60 दिवस लागणार आहेत, म्हणजे 2 महिन्यामध्ये तुमचा हे फॉर्म सबमिट आणि ॲक्सेप्ट होणार आहे। 2 महिन्याच्या नंतर तुम्हाला जास्त कालावधी लागणार नाही। जर तुम्हाला जास्त कालावधी लागला तर तुम्ही पदनिर्देशित अधिकारी दुय्यम दुकाने निरीक्षक सहकारी कामगार अधिकारी सहाय्यक कामगार आयुक्त पशी तुम्ही एक लेखी निवेदन देऊ शकता। त्याच्यानंतर तुम्हाला जर इथं लाभ म्हणजे तुम्हाला इथं तुमचं निराकरण झाला नाही तर तुम्ही सेकंड उपआयुक्त जवळ तुम्ही अपील करू शकता। त्याच्यानंतर विभागीय आयुक्तकडे अपील करू शकता। त्याच्यानंतर बघा हे पहिलं आहे नोंदणीकृत पात्र बांधकाम कामगारांचे। 2 नंबरला आहे नोंदणीत बांधकाम कामगारांचे नूतनीकरण अर्ज निकाली काढण्याचे, यालाही 60 दिवस देण्यात आलेले आहेत। तुम्ही 60 दिवस तुम्हाला तुमचं जे रिन्यूअल आहे ते ॲक्सेप्ट होईल आणि तुमची प्रोफाईल ॲक्टिव्ह होऊन जाईल मित्रांनो। त्याच्यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या मुलांसाठी 2 मुलांसाठी पाल्यांसाठी नोंदणीकृत बांधकाम पहिली ते 10वी करिता 5,000 रुपये आणि पहिली ते 7वी करिता 2,500 रुपये। याच्यासाठी क्लेमला तुम्हाला 90 दिवस म्हणजेच तुम्हाला 3 महिन्याचा टाईम इथे लागणार आहे। 3 महिन्यामध्ये तुमचा क्लेमचा अर्ज मंजूर होऊन जाईल, 100% मंजूर होऊन जाईल मित्रांनो। त्याच्यानंतर 4 बाहू शकता नोंदणीकृत बांधकामाच्या पहिल्या 2 पाल्यांना 10वी आणि 12वी मध्ये 50% किंवा अधिक गुण मिळाला 10,000 रुपये, यालाही तुम्हाला 90 दिवस म्हणजे तुम्हाला क्लेमला 90 दिवस लागणार आहे। आणि तुमचा नवीन रजिस्ट्रेशन असेल तर ती 2 महिन्यात होणार आहे, तुमचा रिन्यूअल असेल तर 2 महिन्यात ॲक्सेप्ट होणार आहे मित्रांनो। ही होती माहिती। हे जी आरचा लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लावून टाकेल, तुम्ही जी आर वाचू शकता, डाउनलोड करू शकता। याच्या 23 प्रकारच्या जे योजना सध्या महाराष्ट्रात सुरू आहे त्याला क्लेमच्या फॉर्मला 90 दिवस लागणार आहेत, तर तुम्हाला रिन्यूअलला 2 महिने लागणार आहेत। आणि तुमचं जर नवीन नोंदणी असेल, नवीन बांधकाम कामगार लेबर कार्ड तुम्ही बनवलेला असेल तर तुम्हाला 2 महिने वेट करावं लागणार। 2 महिन्याच्या नंतर तुमचा रिन्यूअलचा फॉर्म सबमिट होणार, ॲक्सेप्ट होणार, तुमची प्रोफाईल ॲक्टिव्ह होणार, सोबतच तुमचा नवीन रजिस्ट्रेशन बी ॲक्टिव्ह होणार। आणि तुमचं जे क्लेमचा फॉर्म असेल, कोणतीही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ते 3 महिन्यामध्ये तुमच्या डीबीटी होणार आहे। हे जी आर आलेलं आहे 9 जुलै 2025 रोजी। हे अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आतापर्यंत तुम्हाला हे जी आर तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळालं का हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।